त्यांचं जे प्रेक्षक आमच्यासोबत ऑनलाईन जोडलेत आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. मे महिन्यामध्ये मुंबईमध्ये खूप कमी वेळा पाऊस असतो, परंतु सध्या पावसाचं वातावरण आणि पाऊस देखील या संपूर्ण स्पर्धेवर खुश आहे. म्हणजे 2 दिवसात पाऊस पडणार नाही आहे. प्रत्येकजण हा स्पर्धा एन्जॉय करतो आहे. आणि या मैदानाची ज्या प्रकारे रचना डॉक्टर यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी डोंबिवली पूर्वचे मैदान, लश ग्रीन आउटफील्ड, लेदर क्रिकेटचं सातत्याने मोठ्या स्पर्धा इथे होतात आणि आज मात्र टेनिस क्रिकेटचा महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. मी विनंती करेन दोन्ही टीम आपले 12वे खेळाडू पाठवा प्लीज असाल तर. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. कल्पेश सकपाळ आणि त्यांच्या साथीला उमेश सकपाळ, षटक क्रमांक 1, प्रकाश साळुंके. प्लेस द कॉल. पहिला चेंडू कल्पेश सकपाळ यांनी हवेत खेळलाय आणि हा गगनाला गवसरी घालणारा हवेवर स्वार साधावा. उमेश प्रकाश साळुंके यांचं भव्य स्वागत केलंय पहिल्या चेंडूवर षटकार टोकून. आणि या खेळाडूची संपूर्ण पठार विभागामध्ये पाटण तालुक्यामध्ये काय चर्चेमध्ये असतो ते मात्र दाखवलंय. एक विध्वंसक खेळाडू कल्पेश सकपाळ, मॅन फ्रॉम डफळवाडी. दुसरा मोठा फटका खेळायचा प्रयत्न दुसऱ्या चेंडूवर झाला जरूर, परंतु प्रकाश साळुंके हुशार आहेत, चतुर आहेत. पुनरागमन केलं जातं या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय आणि अशा प्रकारे या क्रिकेटमध्ये तुम्हाला कमबॅक करावंच लागतं. चांगलं क्रिकेट. फुलटॉस चेंडू दिशा मिस केली आहे. पंच शहानिशा करत असताना मात्र इट्स अ नो बॉल. नो जे चेंडू आलाय आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला नो चेंडू येतो आपल्याबरोबर फ्रेट घेऊन येतो. फ्रेट म्हणजे सुवर्ण संधी असेल कल्पेश सकपाळ यांना. फ्रेटच्या चेंडूवर आता मात्र हात खोलल्याचा मुभा असेल. फ्रेटचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू पाठवर आदळला नाहीये, म्हणजे स्वतःवर नाराज आहेत कल्पेश सकपाळ. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहा. त्यांना देखील माहीत होतं की या चेंडूवर मला संधी होती. कधी कधी क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. चांगल्या चेंडूवर चौकार षटकार येतात, खराब चेंडूवर फलंदाज बाद देखील होतात. ते चित्र उमेश सकपाळ शफल होऊन अनोख्या पद्धतीने कमालीचा फटका. वॉट अ टायमिंग. चेंडू सीमा पार. नाना चषक. उमेश सकपाळ ब्रँडेड षटकार. पहा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आजचं टेनिस क्रिकेट किती बदललंय याची प्रचिती तुम्हाला या फटका पाहिल्यानंतर येऊ शकते. कारण ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला फाईन लेग स्क्वेअर लेगला खेळलाय. 14 धावा धाव फलकावर 4 चेंडू अखेर. टीम केदारनाथ 11 डफळवाडी. सह्याद्री क्रिकेट संघटनेमध्ये या टीमचं देखील नाव सातत्याने चर्चेमध्ये असतं. पुढे सरचम खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. चेंडू शॉर्ट थर्ड बँडला जाईल. एक सिंगल धाव मात्र प्राप्त होते. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. 5 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या धाव फलकावर 15. 1 टू गो. शेवटच्या चेंडूवर फटका दर्जेदार आक्रमण विस्फोटक. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. फलंदाज उमेश सकपाळ यांच्या बॅटमधून येतोय. कल्पेश सकपाळ यांच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. का आपण कल्पेश सकपाळ यांच्या नावाची चर्चा सातत्याने करत असतो. आज संपूर्ण पठाण विभाग असेल, पाटण तालुका असेल, या संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या खेळाडूने मात्र सातत्याने चांगला खेळ केला आहे कल्पेश सकपाळ. वैयक्तिक धावा त्यांनी केल्या 13. टीमची धावा संख्या 21.
षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजीसाठी कोणावर विश्वास दाखवला जाईल? सुनील चव्हाण षटक क्रमांक 2 साठी आलेत. दुसऱ्या बाजूला एक हार्ड हिटर जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश सकपाळ त्यांच्या बरोबरीने उमेश सकपाळ ही दोन सकपाळ बंधूंची जोडी. आणि इथे मात्र पहा क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं. पहिल्या चेंडूवर ऑन साईडला चेंडू दिशा दिली आहे. मिडॉन आहे वर्तुळाच्या आतमध्ये. धावशीची संधी होती, गमावली आहे. अशा संधी तुम्हाला वारंवार प्राप्त होत नसतात, त्या संधीचं सोडं करावं लागेल. डीप पॉईंट आहे तैनात. लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, म्हणजे मिडॉन आतमध्ये आहे. लॉंग ऑफ क्षेत्र खाली आहे. वर्तुळाला भेदलं जाईल का हे पाहिजे. कल्पेश सकपाळ एक मोठं नाव. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड, खराब दिशा, व्हाईट बॉल. श्रिय इव्हेंट्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा अनुभवू शकता घर बसल्या. चेंडूला अगदी हलक्यात आणि ढकललाय क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. कल्पेश सकपाळ एक मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे मित्रांनो, कारण त्यांना माहीत आहे की खराब चेंडू येणार, त्यावर मी आक्रमण करू शकतो. आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे क्रिकेटमध्ये आणि या मोठ्या खेळाडूचं लक्षण तेच पाहायला मिळत आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना योग्य चेंडू आहे. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 23. चौथा चेंडू. चौथ्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. कल्पेश सकपाळ मोठी विकेट प्राप्त होते आणि यष्टींच्या मागे जल्लोष पहा. यष्टी रक्षक ज्या प्रकारे झेल पकडल्यानंतर आनंद साजरा करतायत. विकेटचा होईल पतन. मोठी विकेट, जी विकेट हवी होती टीम अशी दत्तकृपा जंगलवाडी, ती मात्र प्राप्त होते. कल्पेश सकपाळ बाद. कल्पेश सकपाळ बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी इन ॲट नंबर 3 आकाश सकपाळ दाखल झालेत. आज ज्या प्रकारे या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय, तब्बल 1,00,000 रुपये धनराशी, 50,000 रुपये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, 25,000 तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. परंतु सगळ्यात उल्लेखनीय बाब, मालिकावीर आणि सर्वोत्तम गोलंदाजासाठी असलेला लॅपटॉप, हे मात्र सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आयोजन कमिटीचं, आयोजकांचं कौतुक व्हायला पाहिजे. हलक्यात आणि आकाश सकपाळ यांनी चेंडूला ढकलला आहे. अंडरआर्म क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. धाव प्राप्त होणार नाहीये. सुनील चव्हाण यांनी मात्र धावांना ब्रेक लावलाय. वन टू गो. शेवटचा चेंडू स्लॉक स्वीप. सूर्यकुमार यादव यांच्या स्टाईलने चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर फेकून दिलाय. उत्कृष्ट फटका, नाना चषक षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड. केदारनाथ 11, डफळवाडी. आज आमचे श्री इव्हेंट्स लाईव्हचे चेतन असतील, मयूर आणि त्यांच्या बरोबरीने कॅमेरामॅन जतीन यांचं देखील विशेष कौतुक. त्याचं काम देखील खूप चांगलं राहिलं आहे. षटक क्रमांक 3. षटक क्रमांक 3 साठी संदीप शिंदे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये तब्बल 47 धावांचा उच्चांक नोंद केला आहे, ते मात्र दाखल झाले आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच सामन्यामध्ये त्यांनी खेळत असताना जंगलवाडीसाठी काय विस्फोटक खेळ केला होता. संदीप शिंदे यांचा पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. अद्याप 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 29. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करण्याचा मानस आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. खराब दिशा. एक अतिरिक्त धाव सोडली जाते. व्हाईट बॉल. एका अवंतर धावेने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावर. 30 रन्स ऑन बोर्ड.
बॅक टू द बॉलर, फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला परंतु क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. एक सिंगल धाव मात्र जोडली जाते एका सिंगलच्या मदतीने. 31 धावा धाव फलकावर. एकेरी दुहेरीने धावफलक खालता ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम डफळवाडी. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतो. ही खासियत आहे संदीप शिंदे यांची, कारण हा खेळाडू अष्टपैलू खेळासाठी ओळख आहे. हा संपूर्ण पठार विभाग असू द्या, हा सह्याद्री क्रिकेट संघटनेमध्ये अष्टपैलू खेळ संदीप शिंदे करत आलेत. फुल टॉस चेंडू. क्रिकेटमध्ये फुल टॉसला कधीही माफी नसते. फुल टॉस खेळलाय बॉस सारखा फलंदाज आकाश सकपाळ, मॅन फ्रॉम डफळवाडी. क्रॅकिंग षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुलटॉस चेंडू आणि ज्या प्रकारे या फुलटॉसवर आक्रमण केलंय. आजच्या दिवसभरातील लांब षटकार यस पंच पिंबळसाठी रिव्ह्यू घेतलाय. दिशा तपासली जाईल आता चेंडूची. तिसरे पंच इन ॲक्शन असतील. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आता तपासलं जाईल. ज्या प्रकारे या चेंडूची दिशा किती आहे आता ही दिशा मात्र तपासली जाईल, कारण हा फुलटॉस तर आहे, षटकार तर आलाय. आता तिसऱ्या पंचानं हे पाहायचंय की चेंडू कमरेच्या वर आहे का, आणि जर हा वर असेल तर मात्र डफळवाडी संघासाठी अजून एक संधी असेल फ्रेडची, परंतु डिसिजन पेंडिंग. तिसरे पंच शहानिशा करत असताना श्री इव्हेंट्स लाईव्ह टेक्निकल टीम इन ॲक्शन. निर्णय प्रलंबित आहे. येस, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल. या 7 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील आणि या 7 धाव्याने टीमची धावसंख्या धावफलकावर 38. येस पंच, या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय अद्याप 3. फ्रेडचा चेंडू. आकाश सकपाळ. अजून एक संधी प्राप्त होईल. या संधीचं सोनं केलं जाईल का, आणि क्रिकेटमध्ये नो चेंडू येणं म्हणजे फलंदाजाला भेट देणं असतं. ही भेट आहे आकाश सकपाळ. फ्रेडचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय. ही कमबॅक आहे संदीप शिंदे यांचा. हाफ ट्रॅकर चेंडू होता, हाफ वॉली, त्याचा फायदा उचलता आला नाहीये. चेंडू शरीरावर आदळला. 1 धाव मात्र प्राप्त केली. एक सिंगल धाव जोडली जाते या 4थ्या चेंडूवर. 39 धावा. 2 to go. अरे बॅटे खेळायचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला लागला. स्वतःच्या फॉलो थ्रूवर गोलंदाजी करत असताना संदीप शिंदे कॉटन बोल्ड. विकेटचं पतन. चांगला झेल फलंदाज उमेश सकपाळ. बॅक टू द डगआउट. षटकाची होते सांगता टीमची धावसंख्या धावफलकावर 40 धावा. हे असं मिश्र प्रकारचं षटक संदीप शिंदे यांचं. स्लॉग होतं षटक गोलंदाजी मार्कवर. प्रकाश साळुंके दाखल झाले त्या 4थ्या षटकासाठी. या 6 चेंडूवर डफळवाडी संघ कितपत मजल मारेल याची उत्सुकता असेल. पहिला चेंडू फुल लेनचा होता, ड्राईव्ह केला आहे इनफिल्डच्या वरून. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला जातोय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. 2 धावा प्राप्त केले जात आहे. तेरीचा प्रयत्न नाही होत आहे. तेरीचा प्रयत्न आता मात्र झालाय आणि तिसरी धाव देखील प्राप्त केली. खराब क्षेत्ररक्षण. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावा अंकित केल्यात.
या 3 धावेने टीमची धावसंख्या 3ने पुढे जात असताना 43 धावा, 43 रन्स ऑन बोर्ड. रनिंग बिटवीन द विकेट क्रिकेटमध्ये किती महत्त्वाचं असतं पहा. दोन्ही फलंदाजांनी अगदी क्षणामध्ये हेरलं. मग आकाश सकपाळ असतील, त्यांच्या बरोबरीने सफल होऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली होती, अपील तर केले आणि इथे मात्र चेंडू हातातून निसटलाय. जीवनदान प्राप्त झाले. फलंदाज ज्या प्रकारे खेळ करत असताना आकाश सकपाळ यांना जीवनदान प्राप्त झाल्याने आकाश सकपाळ यांनी धावा केल्यात या मॅचमध्ये. 16 धावा, 2 षटकार आले त्यांच्या बॅटमधून. आकाश सकपाळ एक आशेचा किरण आहे टीम केदारनाथ 11 डफळवाडी. अनोख्या पद्धतीचा फटका, गॅपमध्ये फटका, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून जसा सुईतून धागा काढावा तसा चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. आकाश सकपाळ पेटंट स्ट्रोक चौकार. 4 धावा टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जात आहेत. 47 धावा, 47 रन्स ऑन बोर्ड. अद्याप या अंतिम षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय. अर्थातच 3 प्रकाश साळुंके, 4था चेंडू. 47 धावा धाव फलकावर. 50 पार करेल का टीम डफळवाडी हे देखील पाहायचंय. बॅटच्या स्टिकरला लागलाय. झेलची संधी असेल, यष्ट्यांच्या मागे होणार नाहीये चुकी. टिपलाय झेल आणि आकाश सकपाळ एक महत्वाचा गडी बाद होईल. महत्वाचा विकेट प्राप्त झालाय टीम श्री दत्तकृपा जंगलवाडी. प्रकाश साळुंके यांनी एक यश प्राप्त केलंय, विकेटचं पतन. तब्बल 1 लाख रुपये धनराशीची स्पर्धा, नानांचा वाढदिवस आणि एक दिलदार व्यक्तिमत्व, एक सामाजिक कार्य करत असताना सातत्याने क्रिकेटवर देखील तेवढंच त्यांचं प्रेम. श्री पोपटराव नाना कदम साहेब आपल्या सह्याद्री क्रिकेट संघटनेचे संस्थापक, एक मोठं व्यक्तिमत्व. खोदून काढण्याचा प्रयत्न मिळवून आहे वर्तुळाच्या आतमध्ये. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. चेंडू पाहायला लागला आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले 48 धावा. प्रकाश साळुंके काय षटक हाताळलंय. धावा मात्र कुठेतरी ज्या वाढत होत्या वेगाने त्यावर रोख लावलाय. 1 टू गो. शेवटचा चेंडू. बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मागे धावतो. एकदा मात्र प्राप्त करायचा प्रयत्न देखील केला जाईल. 2 धावेचा प्रयत्न झाला. त्याचा प्रयत्न फेकी थोडीशी उशिरा केली आहे आणि ते 3 धावा मात्र प्राप्त केल्यात. विलक्षण वेगाने 3 धावा मात्र इथे पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आणि 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 51 आणि 52 धावांची आवश्यकता असेल. श्री दत्तकृपा जंगलवाडी 52 रन्स टू विन. टीम जंगलवाडी. मी विनंती करेन दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला या. झुंजार बोरगेवाडी विनर विपक्ष विनर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव ज्योतिबा फॅमिली या. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव ज्योतिबा फॅमिली कॅप्टन. झुंजार बोरगेवाडी कॅप्टन आपण देखील या प्लीज. मी विनंती करेन चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. हॅलो. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव ज्योतिबा फॅमिली विपक्ष झुंजार बोरगेवाडी. टॉससाठी या प्लीज.
हॅलो. अगदी या मॅचचा टॉस आम्ही करतोय धर्मेंद्र पवार ज्यांचा मात्र आज वाढदिवस आहे, त्यांच्या शुभ हस्ते मात्र आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. झुंजार 11 बोरगेवाडी जे जळव. कॉल कोणाचा असेल? अगदी कॉल असेल जे जळव संघाचा. स्पिन दी कॉइन. हेड कॉल असेल यावेळी मात्र अगदी आपण पाहतोय टॉस विन टीम झुंजार 11 बोरगेवाडी. काय डिसिजन असेल? फिल्डिंग करण्याचं. प्रथमतः गोलंदाजी निवडली जाते. एक महत्त्वाची मॅच आहे आणि दोन संघादरम्यान आपण पाहतोय मॅच खेळवली जाते. झुंजार 11 बोरगेवाडी आणि जे जळव संघ आपण पाहतो या दोन संघादरम्यान मॅच खेळवली जाते. गोलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत रोखलं जाईल? 40 पर्यंत रोखू. अगदी गोलंदाजी केली जाते. त्यानंतर आपण पाहतो विपक्षीय टीमचे कर्णधार वैभवजी पवार हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रथमतः तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. किती धावा रचल्या जातील? धावा तर आमच्या खूप होणार आहेत, कारण आमचे जे प्लेयर आहेत आत्ताच याच्या अगोदरची तुम्ही मॅच बघितली 2 बॉलमध्ये मॅच संपवले. ॲक्च्युली आमच्या प्लेयरांना ना ओव्हर्स कमी पडतात. 8-9 नंबरचा प्लेयर पण आम्हाला ओपनिंगला पाठवावा लागतो, कारण की त्याच्यामध्ये पण तेवढे गट्स आहेत. सो मला वाटतंय 70-80च्या वरतीच आमचा स्कोर होणार आहे यावेळी. अगदी धर्मेंद्र पवार बोलले तर ते लयमध्ये फलंदाजी करतायत. गुरु समवेत काय बोलाल? गुरुसाठी 2 शब्द. गुरुबद्दल बोलायचं झालं तर त्याला हे ग्राउंड मतलब खूपच कमी ग्राउंड आहे त्याच्यासाठी. त्याला यावेळी बॅटिंग पण भेटली नाही आहे. जर त्याला बॅटिंग भेटली असती तर त्या धर्माने 2 बॉलमध्ये एक नो बॉल भेटला त्याला. त्याच्या अगोदरमध्ये त्याला बॅटिंग भेटलं तर एका बॉलमध्येच मॅच संपवली असती. एक नो तर फ्री हिटच्या बॉलमध्ये मॅच संपवली असती त्याने. संपूर्ण टीम तुमची लयमध्ये खेळते. तुमच्या टीमबद्दल काय बोलाल कॅप्टन तुम्ही स्वतः? कसा खेळ केला जातोय? तुमच्या विनंतीचा मान ठेवला जातोय का? तुमचे डिसिजन असतील ते मान्य केले जातात का? कसा रोल राहिला तुमचा आणि संपूर्ण तुमच्या टीमचा? टीमबद्दल बोलायचं बोललं तर टीम खूप सुपर्ब आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याच्या अगोदरची एक टुर्नामेंट झाली मानसरोवरला. तिथे एक आम्ही मॅच हरलेलो. फर्स्ट राऊंडमध्येच आम्ही बाहेर आलेलो. तर फर्स्ट राऊंडमध्येच आम्ही बाहेर आल्यामुळे ना आम्हाला ते जी हार आहे ते आम्हाला खूप अशी थोडीशी मनाला लागलेलं झालेलं. त्यामुळे यावेळी आम्ही जे ग्राउंडमध्ये उतरलो ते पूर्ण एनर्जीने. आणि पहिली गोष्ट म्हणजे हार ही होत असते आणि एखादी हार झाल्याने मला असं वाटतं की कोणाचं अस्तित्व संपत नाही आहे. आणि जळव टीमचं तर साम्राज्य एवढं मोठं आहे की त्यांचा इतिहास बघायला गेलं तर तुम्ही 10 मॅचा त्यांच्यासोबत खेळल्या ना 8-9 मॅचा त्यांच्या विन होतात. एखादी दुसरी मॅच आम्ही समोरच्याला देऊन टाकतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो. या स्पर्धेबद्दल काय बोलाल? नानांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आयोजित केली. रामजी सावंत आपण पाहतो संपूर्ण कोर कमिटी त्यांनी मात्र एक मोठं व्यासपीठ उभं करून दिलं. कारण की पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय अशा ग्राउंडवरती आपल्याच सह्याद्री क्रिकेट आशियानचे खेळाडू प्रथमतः खेळत असतील ही देखील आपण पाहतो मोठी बाब असेल आपल्या सर्व सह्याद्री क्रिकेट आशियानसाठी. याबद्दल काय बोलले? एक शेवटचा प्रश्न. असोसिएशनच्या तर्फे हे जे सर्व ऑर्गनाईज करायचं चाललं आहे टुर्नामेंट, सर्वात म्हणजे ही जी टुर्नामेंट आहे ती सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. आणि यामुळे मोस्ट मतलब या असोसिएशनमुळे जळवचं नाव एकदम सुपर टॉपलाच आहे. या असोसिएशनमुळे ही गोष्ट घडली गेली आणि त्यांच्या अंतर्गतच जळव एवढ्या टॉपला पोचलेली आहे. आणि आत्ताचा जो टुर्नामेंट आहे ही सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. जवळजवळ जेवढ्या टुर्नामेंट झाल्या त्याच्यामध्ये ही सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. आणि जवळजवळ म्हणजे बाहेरच्या लोकांमध्ये असा समज आहे की यांच्यामध्ये ही टीम वेगळी ती टीम वेगळी असं खेळलं जातं आहे. पण जर जळवचं नाव मोठं करायचं असेल तर आम्हाला एक येऊन खेळावंच लागतं आणि तिथं आम्ही येतोच. तिथं मग धर्म असो ना तो गोरख असो आम्ही त्यांचं कोणाचं ऐकत नाही. जळवचं नाव आहे तर आम्ही पुढे येऊन खेळतोच. आणि नाना चषक म्हटल्यानंतर नक्कीच आम्ही एकत्र येऊन खेळणार आणि ही प्राईज आम्ही नक्कीच मारून जाणार. काही लोकांनी आमचं स्टेटस पण टाकलेलं टॉपच्याला मारलं. नक्कीच यावेळी आम्हाला मारून दाखवलं त्यांनी. बाकी काय ना आम्ही त्यांना सल्यूट करतो. हे सगळी तुम्हाला देखील देतो शुभेच्छा आणि एक सल्ला देईन आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करा. बेस्ट लक का बोथ टीम. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये लहुजी जाधव सर यांच्या आवाजामध्ये ऐकूयात या इनिंगची कहाणी. धन्यवाद आकाश काटे सर. बॅक टू क्रिकेट. 52 धावांचं लक्ष श्री दत्तकृपा जंगलवाडी आणि सुरुवात चांगली झाली. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4 चेंडू अखेर 10 धावा. 5वा चेंडू बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉईंटला. कॉलिंग मात्र चुकलं होतं परंतु तत्परतेने परत एकदा क्रीजमध्ये आलेत. डॉट बॉल. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर मात्र गोलंदाज कल्पेश सकपा यांनी पुनरागमन केलं आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तुम्ही सुरुवात तुमची चौकाराने होते बॅटिंग करणाऱ्या टीम फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावलेला असतो आणि त्यानंतर मात्र एखादा गोलंदाज जर पुनरागमन करतो
तर ती त्याची खासियत असते. सध्या IPL फीवर आहे संपूर्ण भारतामध्ये, परंतु आज विचार केला तर पाटण तालुक्यामध्ये नाना चषक 2025चा फीवर आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, कल्पेश सकपाळ चेंडूचा अंदाज घेत असताना स्वतःच्या गोलंदाजीवर अप्रतिम एक उत्कृष्ट झेल टिपलाय. कॉटन बोल्ड फलंदाज झेलबाद. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक मोठं नाव पठार विभागामध्ये सह्याद्री क्रिकेट संघटनेमध्ये कल्पेश सकपाळ फलंदाजी. सह्याद्री क्रिकेट संघटनेचा प्रथमेश ठाकरे म्हणून आज या खेळाडूची ओळख आहे पाटण तालुक्यामध्ये. कारण प्रथमेश ठाकरे म्हणजे भिवंडी वारेड गावचं नाव. आज त्यांनी ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये नाव कमावलं आहे तसं आज आपले सह्याद्री क्रिकेट संघटनेचा फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि काय खेळ देखील राहिला आहे त्यांचा. तुमचे चाहते असतात ना, ते तुम्हाला अशीच नावं देत नाहीत मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला खेळ देखील त्याच दर्जाचा करावा लागतो आणि तो केलाय प्रथमेश सकपाळ यांनी. 52चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाखेर 10-1 टीम श्री दत्तकृपा जंगलवाडी. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. सचिन सपकाळ आलेत षटक क्रमांक 2 साठी. आता 18 चेंडूमध्ये 42 धावांचं समीकरण आहे. लक्ष कठीण नाही आहे आणि लक्ष सोपं देखील नसेल, कारण समोर एक मातब्बर संघ आहे केदारनाथ 11 डफळवाडी. परंतु जंगलवाडीने देखील या स्पर्धेमध्ये 62 धावांचा विक्रम केलाय. त्यांची बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे. ही मॅच रंगतदार होईल या शंका नाहीये. पहिला चेंडू सचिन सकपाळ यांचा वेग पाहायला मिळतोय. आधीच्या सामन्यात देखील सचिन सकपाळ यांनी वेगाने समोरच्या संघाला उद्ध्वस्त केलं होतं आणि या सामन्यामध्ये देखील वेगवान गोलंदाजी, तेच तर्रार गोलंदाजी करत असताना सचिन सकपाळ आता मात्र दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी. उलटा चेंडू बॅटची कडा लागली लॉंग स्टॉप रिजन मध्ये, अगदी जमिनीला लगत, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय नाना चषक चौकार. या गवताला मात्र ज्या प्रकारे चेंडू कार्पेटच्या मदतीने सीमारेषा पार गेला, म्हणजे ही लेदर क्रिकेटची आउटफील्ड आहे आणि वेगवान आउटफील्ड असते. आता मात्र ज्या प्रकारे ही खेळपट्टी दुपारच्या सत्रामध्ये तयार झाले, धावा इथे मात्र कितीही बनवू शकतात आणि चांगली गोलंदाजी तुम्हाला विजय प्राप्त करून देऊ शकते. लेंथ बॉल पिक केलाय आणि मिड विकेटच्या डोक्यावरून सर फेकून दिलाय 6 धावांसाठी. इट्स अ ह्यूज हिट. क्लासिकल ब्रँडेड षटकार. चुकी केली मी म्हणेन सचिन सकपाळ यांनी. वेग जरूर आहे, परंतु वेगाचं प्रत्युत्तर देखील वेगाने दिले जात आहे. संदीप काय फटका सजवलाय. व्हॉट अ स्ट्रोक. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 20 धावा.
केलाय जरूर, ऑन साईडला वळवलाय, क्षेत्ररक्षक आहेत आकाश डीपला. एक सिंगल प्राप्त होईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1ने पुढे जात असताना 30 धावा. 22 धावांची आवश्यकता आहे या 11 चेंडूंचा खेळ शेष. संदीप शिंदे या मॅचमध्ये की फॅक्टर असतील हे मात्र निश्चित. मिस टाइम स्ट्रोक, बॅटच्या बॉटमला लागलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून आले जरूर 3. निर्जन स्थळी चेंडू पडलाय. नशीब हे नेहमी शूरांना साथ देतं, नशिबाने साथ दिली संदीप शिंदे यांना. पहा चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये होता, 3 क्षेत्ररक्षक जरूर गेले परंतु झेल मात्र होऊ शकला नाहीये. या मॅचमध्ये ज्या प्रकारे आपण उलटफेर पाहू शकता, कारण दोन्ही टीमला हा सामना जिंकायचा आहे, कारण जो संघ पराभूत होईल तो मात्र स्पर्धेमधून आपला निरोप घेईल. टप्पाचा चेंडू हवेत खेळलाय, डीपला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हा झेल देखील सुटला जातोय. हा झेल सोडणं तुम्हाला महाग पडू शकतं, कारण हा महत्वाचा सामना आहे, हे नॉकआउट फेरीची लढत आहे. 2 झेल सुटलेत, एक झेल सुटलाय फलंदाज संदीप शिंदे यांचा आणि दुसरा झेल देखील सुटलाय दत्तात्रय यांचा. आता हे दोघांचे सुटलेले झेल या मॅचचं गणित कशा प्रकारे बदलवलं जाईल हे पाहायचंय. 3 चेंडू अखेर 32 धावा. ओव्हरपी चेंडू सरळ बॅटने खेळलाय, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अगदी चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर. संदीप शिंदे यांच्या बॅटमधून 4 धावा. नाना चषक चौकार. 36 धावा धाव फलकावर 5. संदीप शिंदे यांचा झेल सुटला आणि तो झेल आता या मॅचमध्ये रंग भरत असताना विजय प्राप्त करेल का जंगलवाडी हे देखील पाहिजे. फुल टॉस चेंडू, बॉटम एंडचा चांगला वापर, चेंडू करतोय संदीप शिंदे यांच्या बॅटमधून हवाई सफर. इट्स अ बँडेड स्ट्रोक, फॅब्युलस षटकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 42. 10 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. 5 झेल सुटले. आता मॅच मात्र हातातून निसटेल का येणारी वेळ सांगेल. फुल लेनचा चेंडू होता, गॅप मध्ये फटका, 1 बाउन्स ओव्हर द रोप. संदीप शिंदे सेट ऑन फायर, सिम्पली आउटस्टँडिंग बॅटिंग. संदीप शिंदे या मॅचला मात्र आता खुली करत असताना अवघ्या 6 धावांची गरज विजयासाठी. वैयक्तिक फलंदाजी करत असताना संदीप शिंदे 10 चेंडूमध्ये 33 धावा केल्यात. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे ही मॅच संपली नाहीये, कारण क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं मित्रांनो. 10 चेंडूमध्ये 33 धावा. संदीप शिंदे काय सर, ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली आहे, पहिल्या सामन्यामध्ये 17 मध्ये 47 केले होते. तर प्लीज मॅच थांबवू नका, स्पीडअप करा. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. काल इंडिया कपमध्ये देखील महाराष्ट्र बीला 6 मध्ये 7 पाहिजे होते, ती मॅच शेवटच्या चेंडूवर 1 मध्ये 6 गेले. इथे देखील तसं होऊ शकतं. मॅच संपली नाही अजून. टीम डफळवाडी आकाश सपकाळ. पहिला चेंडू शॉर्ट आर्म जॅक, गॅप मध्ये फटका, मॅच झाली आहे खुली. पहिल्याच चेंडूवर येतोय 4 धावांना फटका, विजया समीप घेऊन जाणारा चौकार. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. कुठेतरी खांदे झुकलेत टीम केदारनाथ 11 डफळवाडी, कारण ते 2 झेल सुटले ना, तिथे मॅच सुटली. कारण तुम्ही संदीप शिंदे यांचा झेल सोडला, तुम्ही दत्तात्रय यांचा झेल सोडला, ते मॅच घेऊन गेले. चुका केल्या सातत्याने टीमने. 2 धावांची आवश्यकता असताना ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. 1 धावेची आवश्यकता. मॅचची आता औपचारिकता शिल्लक आहे. मॅच श्री दत्तकृपा जंगलवाडीच्या आता आवाक्यामध्ये. चुका केल्या सातत्याने, चुका केल्या टीम डफळवाडीने. 1 धावेची आवश्यकता असताना MSD स्टाईलने सामना फिनिश केलाय. विजयाला गवसणी घालणारा विजयी भव षटकार आलाय बॅट मधून दत्तात्रय यांच्या, आणि सामना देखील जिंकलाय श्री दत्तकृपा जंगलवाडी. अभिनंदन, वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक केदारनाथ 11 डफळवाडी. झेल सुटले. आता मात्र या चुकांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. टेनिस क्रिकेटचा हंगाम मात्र संपतोय. शेवटची स्पर्धा. तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील रबर बॉल क्रिकेटसाठी. आणि या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच ज्यांनी या मॅचमध्ये देखील धावा केल्या, तब्बल 10 चेंडूमध्ये 33 धावा. नाबाद
संदीप शिंदे प्लेयर